नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा, या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या सिरीजमध्ये जे अगोदरच्या वर्षी झालेले जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत जातील. बघा, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न सुरू करत आहोत, जो 2013च्या पेपरमध्ये आलेला. जेव्हा टीईटी सुरू झाली होती त्या 2013ला जी टीईटी सुरू झाली होती त्या टीईटी मध्ये जो पेपर आला होता, पेपर 1 मध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे जे पेपर प्रश्न आले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. बघा, या ठिकाणी 61 नंबरचा जो प्रश्न होता की मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली. आता बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र, वर्तन म्हटलं का वॅटसन, लक्षात ठेवायचं. वर्तन म्हणलं की वॅटसन म्हणजे मानवी वर्तनशास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॅटसनची होती. त्यानंतर बघा 62वा, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते. आता मोठ्या समूहाचे वर्तन, जेव्हा एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन कसं घडेल सांगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्या मोठ्या समूहाचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आत्मनिरीक्षण पद्धतीने ते होणार नाही, लक्षात ठेवा. आत्मनिरीक्षण हे स्वतःसाठी वापरली पाहिजे. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 गटाचं काय केलं जाते, वर्तन बघितलं जाते, म्हणजे 2 गटावर प्रयोग केला जाते. मग ही प्रयोग पद्धती आहे, ही पण येणार नाही. त्याच्यानंतर जीवन वृत्तांत ही एका व्यक्तीच्या बद्दल असते. एका व्यक्तीच्या जीवनात काय काय घडलं त्याचा जर संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर ते जीवन वृत्तांत पद्धती वापरली जाते. मग मोठ्या समूहाचं वर्तन बघायचं असेल तर ते आपल्याला सर्वेक्षण पद्धतीच वापरली पाहिजे. त्यानंतर बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे? बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून घाबरणे हे आहे, समावेश नाही येणार, मनाचा कल सुद्धा नाही, हे आहे इंद्रिय भ्रम, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या वस्तूला चुकीचं समजणं हे आहे इंद्रिय भ्रम. म्हणजे निर्जीव पट्ट्याला आपण काय करतो, अंधारात साप समजतो, हे इंद्रिय भ्रम आहे, लक्षात ठेवायचं. आणि चित्तभ्रम म्हणजे काय, की समोर वस्तू नसताना आपल्याला भ्रम घडत असेल, लक्षात ठेवा. समोर वस्तू नसताना भ्रम घडत असेल तर तो चित्तभ्रम आहे. परंतु इंद्रियभ्रम म्हणजे समोर वस्तू आहे परंतु ते आपण वेगळीच कल्पना करतो, त्याला म्हणजे निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजणे हे आहे इंद्रिय भ्रम. त्यानंतर बघा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती हे कोणी मांडली, तर सामाजिक निरीक्षण उत्पत्ती आपल्याला उत्पत्त्या पाठ असला पाहिजे, लक्षात ठेवा. सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती अल्बर्ट बांदुरा, ठीक आहे. सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती. त्यानंतर साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण? आता साधक अभिसंधान पद्धती म्हणलं तर BF स्किनर, ज्यांनी कबुतरावर प्रयोग केला होता ते BF स्किनर, त्यांनी साधक अभिसंधान पद्धती मांडली आहे. त्यानंतर बघा, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील या संकल्पना या प्रकारच्या असतात. आता कवी, लेखक, कलाकार आणि चित्रपट याच्यामध्ये सृजनात्मक कल्पना असतात, लक्षात ठेवा. कवी वेगवेगळे कल्पना करून आपल्या कविता करत असतो, म्हणजे ते एक सृजन आहे, लक्षात ठेवा. लेखक, कलाकार, चित्रपट हे सगळ्या सृजनात्मक प्रकारच्या कल्पना असतात. त्यानंतर बघा, अध्ययन विषयक क्षेत्र उत्पत्ती. आता अध्ययन विषयक क्षेत्र उत्पत्ती कोणाची आहे, कर्ट लेविनची. बघा, अध्ययन विषयक क्षेत्र उत्पत्ती कर्ट लेविनची आहे, ठीक आहे. क्षेत्रीय उत्पत्ती म्हणलं तर कर्ट लेविन. स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती आहे, ज्याने कबूतरावर प्रयोग केला होता. अल्बर्ट बांदुराची आपण अगोदरच बघितलं आता वरती की सामाजिक निरीक्षण उत्पत्ती, सामाजिक. आणि कोहलरची, ज्यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर काय केलं होतं, प्रयोग केला होता, ठीक आहे. तर हा येणार नाही, अल्बर्ट बांदुरा येणार पण स्किनर पण येणार नाही. तर काय येणार, क्षेत्रीय उत्पत्ती म्हणलं तर अध्ययन विषयक कर्ट लेविनची. त्यानंतर बघा, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती. आता सामान्यीकरणाची उत्पत्ती कोणाची म्हणलं तर CH जड आहे, लक्षात ठेवा. CH जड सामान्यीकरणाची उत्पत्ती, ठीक आहे. त्यानंतर व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे यांचे मत आहे, तर लक्षात ठेवा. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण
यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टी. आता मर्मदृष्टी म्हणला तर लक्षात ठेवायचं कोलर. मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात. हे कोणाची उत्पत्ती आहे? कोलरची. कोलरची कोणाची? कोलर म्हणजे ज्याने सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला होता तो वाला. ठीक आहे. त्यानंतर कोणतीही गोष्ट 70 नंबरचा प्रश्न बघा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर लक्ष ठेवायचं, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान. लक्ष ठेवा. ठीक आहे. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे ते अवधान आहे. आणि विस्मरण म्हणजे काय? स्मरणाचे उलट आहे विस्मरण. स्मरण म्हणजे आठवणे. लक्षात ठेवायचं. आणि विस्मरण म्हणजे स्मरणाचे उलट. त्यामुळे ह्या कल्पना येणार नाहीत. ठीक आहे. कल्पना हे सुद्धा येणार नाही. त्यामुळे अवधान याचं योग्य उत्तर राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आपण जे उर्वरित रोज या ठिकाणी आपण फक्त 10 प्रश्न घेत आहोत. लक्षात ठेवा. त्यामुळे उर्वरित जे प्रश्न आपण उद्या घेणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारे जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला वेळेवर मिळत जातील. धन्यवाद.